जिल्ह्यात पावसाची उघडीप चालू आहे, उन्हाचा देखील कहर वाढलाय. अशातच पेरणी कामाला सुरुवात केल्यात. काय एकंदरीत परिस्थिती? का यावर्षी ऊन भरपूरच मला 5-8 दिवस पडला, तर आता सध्या पाऊस नाही आहे. तर पेरणी करतो आहे. बघूया तर एक दिवस आड करून 2 दिवस आड करून पाऊस पडतोय. जर पाऊस वेळेवर पडला नाही तर रोप रुजणार नाही आणि आमचे नुकसान होईल. बियाण्याला पैसा भरपूर गेलाय, ट्रॅक्टरला पैसा भरपूर गेलाय. पाहूया आता पाऊस पडलाच तरच आमची रोप रुजून येईल आणि चांगली शेती होईल. तर यंत्राच्या सहाय्यानं नांगरणी करताना दिसतंय. आर्थिक खर्च कसा काय याच्याकडे परवडतो? काय विलाजच नाही. शेती आता बैल सुद्धा परवडत नाही. त्यांनी मशीन सुद्धा परवडत नाही. कारण का बैल म्हटलं तर 12 महिने राखण करायला पाहिजे. त्यामुळं आता मशीन असल्यामुळे ट्रॅक्टर असल्यामुळे जरी कमी माणसं असली तरी काम होतं. त्यामुळे पैसा जातो. पण ती शेवटी शेती करावीच लागते. नाही केली तर तोट्यातला आणि फायदा काय बघून फायदा नाही. आपलं नाव? पिकाजी रामा पाडावी, राहणार मिरजोले, पाडावीवाडी.